तर मंडळी मी आता इथे प्रसाद खांडेकर सर यांच्या घरी आलो आहे आणि काकांनी आम्हाला त्यांच्या घरी आणलं आहे. तर मी आधी तुम्हाला त्यांचा गणपती दाखवतो आणि त्यानंतर आपण सरांशी भेट घेऊया. तर हे त्यांचं घर आहे आणि आपण आधी त्यांचा गणपती दाखवूया. एक मिनिट काका. हा त्यांचा गणपती आहे खांडेकर सरांचा आणि त्यांची गवर. हे प्रसाद दादाचे काका आहेत आपले दोन्ही. काका तुम्हाला कसं वाटतं की प्रसाद दादा गावी आलाय? हो, आनंद झाला, आनंद झाला. ओके, आनंद झाला. परत त्याला रात्री भजन केलं, परत फुगड्या घातल्या. काय ना काय तो आल्यापासून कार्यक्रम चालूच आहे. अच्छा. हे आलं की आमच्या सगळ्या घरात अगदी आनंद होतो. आनंद. ओके. तो आला ना तो आपलं चौशीकडे असतात, तिथे कामं असतात. हो, बरोबर. ती तो लांब असतो, जातो. पण घराला तो वर्षात ना कमीत कमी 2-3 वेळा तरी येऊन जातो. त्याला घरची बोला. कमीत कमी 30 माणसं आमच्या मुंबईवरून आलेली आमच्या गणपतीच्या दर्शनाला आलेली. ही आनंदाने सगळी आम्ही एक कुटुंब असतो आणि आमच्या एका कुटुंबामध्ये, खांडेकरच्या कुटुंबामध्ये सर्व अगदी मनापासून आनंदात उत्साहात आम्ही गणपती साजरा करतो. नमस्कार सर, मी शुभम कास्ते, आपलं वारगावातूनच आलोय आणि एक छोटासा ब्लॉगर आहे आणि मला माहिती होतं की ब्लॉगर छोटा बिटा काय नसतो. मला माहिती होतं की तुम्ही आणि आपले पॅडी दादा म्हणजे पंढरनाथ कांबळे सर हे तुम्ही दोघं एका वाडीतले आणि मी बोललो आपल्या गावातले जवळच्या गावातले तर तुमच्याशी जाऊन भेट घ्यावी आहे. आणि सध्या पंढरनाथ कांबळे बिग बॉस मध्ये खूप छान म्हणजे खूप त्यांचं नाव आहे आणि खूप गेम पण त्यांचा खूप चांगला चालतोय. तर त्यांच्याशी पण भेटायचं होतं आणि तुम्ही आलात हे समजल्यावर तुमच्याकडे आलो. सध्या तुम्ही पण महाराष्ट्र शास्त्रजत्रेमध्ये खूप चांगलं काम करताय आणि खूप म्हणजे भारी काम असतं तुमचं. तर तुम्हाला पण भेटायचं होतं आणि तुम्हाला काय वाटतं की म्हणजे आता पंढरनाथ दादा हे पण बिग बॉस मध्ये काम चालू आहे त्यांचं, तो गेम चालू आहे. तर तुम्हाला काय वाटतं त्यांच्याबद्दल, काय सांगाल तुम्ही? बिग बॉस बद्दल नाही, दादाबद्दल मला नॉर्मली प्रेम वाटतं. म्हणजे दादा आता बिग बॉस मध्ये खेळतोय म्हणून नाही, पण पॅडी दादा आणि माझा म्हणजे मला आठवतं त्याप्रमाणे मी कॉलेजला होतो आणि मी गंगूबाई नॉन मॅट्रिक सिरियलला सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम सुरू केलं. म्हणजे ठाकूर कॉलेजचा विद्यार्थी आहे, म्हणजे ठाकूर कॉलेजच्या समोरच बसरा स्टुडिओ आहे, तिथे गंगूबाईचं शूटिंग चालायचं आणि तेव्हापासून एका वाडीतला म्हणून पॅडी दादाने मला सांभाळून घेतलेला आहे. सो पॅडीदावर पहिल्यापासून खूप प्रेम आहे, खूपच जवळचे संबंध आहेत आमचे. आम्ही एकत्र म्हणजे खूप मोठा नट आहे, खूप जुना नट आहे. मला खूप त्याच्या अनुभवाची मदत झाली आहे. पण मला सांगायला अभिमान पण वाटतो आणि आनंद वाटतोय की पॅडीदाने माझ्या दिग्दर्शनाखाली 3 नाटकं केली आहेत. त्या 3 नाटकांसाठी त्याला पारितोषिक मिळाले, अवॉर्ड्स मिळाले. आणि तुमच्याबद्दल बोलायला गेलं तर तुम्ही महाराष्ट्राच्या हास्यजत्रामध्ये शो मध्ये तुम्ही काम करता. आम्ही सगळं जेवताना पण तुमचे शो बघत असतो, एवढी आवडीने आम्ही बघतो. तर तुमचा त्याबद्दल तुमचा काय अनुभव आहे या शो बद्दल? काय ना, आनंद वाटतो. लोक जे कौतुक करतात की आपण कोणाच्या तरी हसण्याचं आणि कोणाच्या तरी आनंदाचं, कोणाच्या तरी सुखाचं कारण बनतोय. दिवसातलं 1 तास का होईना पण आपल्यामुळे लोक हसतायत, त्यांच्या जीवनात आनंद निर्माण होतोय. या गोष्टीमुळे सुख वाटतं. म्हणजे त्या बाबतीत मी एक स्वतःला एक काय म्हणतात ते नशीबवान समजतो. लोक 2 घटका हसतात आणि तेवढा आनंद घेतात, त्यामुळे भारी वाटतं ते. आणि एक प्रश्न मला विचारायचा आहे की शो मध्ये जे सगळे कॅरेक्टर आहेत, जे सगळे शूट करता तुम्ही, तर ते सगळे म्हणजे त्यांचे ते सेम तसेच आहेत की कसं आहे? म्हणजे त्यांचा स्वभाव बघायला बरं त्यांना प्लॅनिंग केलेलं नसतं. बरोबर. आणि तू कसं, आता माझा इंटरव्ह्यू प्लॅन केला नव्हता ना, आल्लाच पॅडी दाखले तिकडे आलं, तुला कळलं मी पण आलो. बता तसं बऱ्याचदा होतं, कारण तो मुळात स्किट फॉर्मॅटच असा आहे की त्याच्यात इंटेन्स गोष्टी आणि आपण प्रासंगिक विनोद म्हणतो किंवा तिथे जे ऐतवी सुचणं आहे त्याला खूप महत्व आहे आणि त्याच्यावर तो शो जास्त जिवंत होतो असं मला वाटतं. त्यामुळे मजा येते करताना. म्हणजे नो डाऊट लेखकाने लिहिलं ते पोचवतोच, पण नट म्हणून तुमच्या मनातून त्यावेळी पण त्या सिच्युएशनला पण तुमच्या मध्ये मनात काहीतरी लगेच क्लिक होतं की हे बोलावं ते. आणि क्लिक काय मी लिहितो त्यामुळे ते चालूच असतं. म्हणजे कदाचित आता पुढच्या 2-3 महिन्यात एखादा एपिसोड दिसेल की वारगावर ब्लॉगर आलाय
आणि तुला सेलिब्रिटीची मुलाखत घेतोय असं एखादं स्किट पण दिसतं ते 24 तास चालू असतं असं काही नाही. थँक्यू, खूप धन्यवाद. छान वाटलं तुमच्याशी भेटून. आणि ऑल द बेस्ट तुमच्या युट्यूब चॅनलला. मस्त कोकण आपलं पुढे दाखवा जगासमोर. सुंदर कोकण आपलं, खूप कोकण सुंदर आहे. कोकणाबद्दल किती बोलावं तेवढे कमी एवढं कमी आहे. मी स्वतःचे 2 सिनेमे आता इथे शूट केले जे आता पुढच्या वर्षी रिलीज होतील. सो कोकणाची खूप चांगली बाजू आहे ती तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जगासमोर ठेवूया. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू. तर मित्रांनो, जस्ट मी आता घरी आलोय आणि डायरेक्ट नादवड्यातून घरी आलो. तर पंढरीनाथ कांबळे सर यांच्या आम्ही घरी गेलो. ते सध्या बिग बॉसमध्ये खूप चर्चेमध्ये आहेत. त्यांचा खूप गेम चांगला चाललाय. आणि त्यांच्या घरी पोहोचलो तर आम्हाला त्यांचे भाऊ भेटले, सख्खे भाऊ, सख्खे काका आणि काकी. तर त्यांच्या दोघांशी आमचं खूप म्हणजे खूप वेळ अशी चर्चा झाली. आणि त्यानंतर आम्ही काकींशी भेटलो, पण काकी थोड्या जेवणामध्ये वगैरे बिझी असल्यामुळे ते जास्त आम्हाला बोलता नाही आलं. पण त्यानंतर आम्ही निघालो तिथून. तर प्रसाद खांडेकर सर यांच्या इकडे म्हणजे ते वाडीत, त्यांच्याच वाडीत राहतात. तर ते त्यांच्याकडे गेलो. ते महाराष्ट्राची हास्यजत्रा यामध्ये काम करतात. तर त्यांच्याकडे गेलो. त्यांच्याशी पण आमची खूप गप्पा गोष्टी झाल्या. त्यांच्याशी पण आम्ही बोललो. आता पंढरीनाथ कांबळे सर यांचे भाऊ आम्हाला सोडायला आले. तर ते आम्हाला, मी व्लॉग बनवतोय आणि मला सगळं विचारलं, मी कुठला वगैरे काय सगळं मला विचारलं. तर त्यांना पण आवडलं. तर त्यांनी मला, मी व्लॉग बनवतोय तर त्यांनी मला खूप काय ना काय नवीन नवीन गोष्टी सांगितल्या. ब्लॉग कसं एडिट करायचं, कसं बोलायचं, काय ब्लॉगमध्ये ठेवायचं, काय नाही ठेवायचं, म्हणजे अशा काही गोष्टी होत्या त्या मला चांगल्या सांगितल्या, एकदम जवळचं असल्यासारखं. आणि ते मला खूप आवडलं. आणि मी नक्कीच प्रयत्न करीन नवीन नवीन गोष्टी ज्या ॲड करायच्यात, काय काय शिकायच्यात नक्की प्रयत्न करीन. आणि खूप त्यांच्या म्हणजे छान वाटलं भेटून. रिस्पेक्ट म्हणजे खूप रिस्पेक्ट दिला आम्हाला त्यांनी. आणि आता सध्या पंढरीनाथ कांबळे सर हे बिग बॉसमध्ये आहेत. तर त्यांना वोट करून त्यांना आपण जिंकवायचं आहे. तर नक्की त्यांना एक वोट करा. आणि आजचा मी व्लॉग हा आता एंड करतोय. तर तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच. धन्यवाद.